शिक्षण असं म्हटल्यानंतर एक खूप मोठा कॅनव्हास हा खरं तर भारतामध्ये आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे मग अगदी ते जिथे खूप थोरा मोठ्यांची मुलं शिकतात, गर्भश्रीमंतांची मुलं शिकतात, सेलिब्रिटीजची मुलं शिकतात, अशा वेगवेगळ्या थंड हवेच्या ठिकाणी पंचतारांकित सुविधांनी अतिशय उत्तम प्रकारे ज्यांना समृद्ध केलेलं आहे असे डून स्कूल्स असतील, तिथपासून ते कुठेतरी मराठवाड्यामध्ये, छत्तीसगडमध्ये, ओरिसामध्ये अशा ठिकाणी चाललेल्या आदिवासी भागामधल्या शाळा असतील, पालावरच्या शाळा असतील, इतका मोठा कॅनव्हास हा शिक्षणाच्या रचनेचा हा आपल्याकडे आहे. या सगळ्या कॅनव्हासमध्ये जर काही आपण कॉमन पॉइंट शोधायला गेलो, लघुत्तम साधारण विभाजक, लसावी असं ज्याला आपण म्हणतो गणितामध्ये, तसा शोधायला गेलो तर एकच मला लघुत्तम साधारण विभाजक दिसतो विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त, आणि तो म्हणजे शिक्षक. शिक्षक याचा अर्थ त्या ठिकाणी जी काही ती शिक्षणाची उद्दिष्ट ठेवलेली आहे, ती जी काही प्रक्रिया ही पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा ठरलेला आहे, त्याला गती देणारं एक अतिशय महत्वाची भूमिका बजावणारं असं एक काहीतरी चैतन्य म्हणजे शिक्षक. काही जण शिक्षकांना कॅटलिस्ट म्हणतात. म्हणजे दोन रासायनिक जेव्हा पदार्थ एकत्र येतात आणि त्याच्यातनं काहीतरी तिसरंच वेगळं निर्माण होणार असतं, तेव्हा आणखीन एक असा वेगळा पदार्थ असतो की जो त्या प्रक्रियेला चालना देतो आणि स्वतः नामानिराळा राहतो. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, पण तो त्या उरलेल्या 2-3 घटकांमध्ये बदल घडवून आणून एक अतिशय वेगळंच अशा प्रकारचं काही संयुग तयार करतो. आपल्यापैकी जे शास्त्राचे अध्यापक आहेत त्यांना तर माहितीच आहे. त्यामुळे असा हा लघुत्तम साधारण विभाजक किंवा शिक्षक हा या सगळ्या प्रक्रियेतला मला असं वाटतं की एक अतिशय महत्वाचा दुवा, महत्वाचा कॅटलिस्ट आहे. याच्या संदर्भातल्या स्वजाणीवेचा विकास असा आपला आजचा हा गप्पांचा विषय आहे. तर अशा सगळ्या ह्या अध्यापकत्वाच्या साठीची स्वजाणीव असा आपला आजचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांनाच हा एक प्रश्न पडलेला असतो आणि हा प्रश्न श्रीमद भगवत शंकराचार्यांनी उपस्थित केलेला प्रश्न आहे. हा पडायला सुरुवात होते काही जणांना वयाच्या अगदीच 8व्या-9व्या वर्षी पडायला लागतो, काही जणांना 80व्या-90व्या वर्षी पडायला लागतो. पण कधी ना कधीतरी आपल्याला प्रत्येकाला मनामध्ये नक्की हे सगळे प्रश्न पडतात. कोण तुम्ही, कोण मी, आपण कुठून आलो, आपली माता कोण, आपले पिता कोण. आता अर्थातच ह्याला सगळ्याला थेट उत्तर आहेतच, पण थेट उत्तर देण्यासाठी हा प्रश्न विचारला गेलेला नाही. या प्रश्नाचा अर्थ आपल्याला असा घ्यायला लागतो की मी जे कोणी आज आहे, कोणीतरी XYZ असेल, तर हे नेमकं काय, कशासाठी माझं अस्तित्व आहे, मी काय करायला इथे आलेलो आहे किंवा आलेली आहे. हे एक सनातन कोड आहे असं आपण समजूया. आणि ह्या कोड्याचं उत्तर हे आपल्याला आयुष्यभर शोधत जावं लागतं. ते कसं शोधत जायचं किंवा कसं शोधत जातो आपण, हळूहळू आपण कोण आहोत हे आपल्याला कसं हळूहळू सापडत जातं, तोही खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे किंवा इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पुढची स्लाइड घेऊया. अगदी छोटस जे मूल असतं, नुकतंच जन्मलेलं मूल असतं आणि त्याला अजून काहीच कळलेलं नसतं. जाणीवा सगळ्या नुसत्या विकसित होत असतात. त्यामुळे ते अगदी निरभ्रपणे आणि ज्याला आपण खऱ्या अर्थाने निरागस म्हणतो अशा प्रकारचं ते काही दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले जे असतात
त्यावेळेला ते कोणीच नसतं, त्याला माहितीच नाहीये की आपण कोण आहोत. त्यामुळे ते आजूबाजूला असलेल्या सगळ्या जगाला फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करत असतं आणि कुठल्याच गोष्टीच्या बाबतीमध्ये आग्रही नसतं. हळूहळू त्याचे जेव्हा सगळे सेन्सेस डेव्हलप व्हायला लागतात, श्रवण चांगल्या पद्धतीने चालू होतं, बघणं सुरू झालेलंच असतं, मेंदू कार्यक्षम होत असतो, कार्यान्वित होत असतो आणि मग काही दिवसांनी त्याला असं लक्षात येतं की आपण एकटे नाही आहोत. आपल्या अवतीभोवती कोणीतरी माणसं आहेत, जी माणसं सारखी आपल्याकडे बघतात, हसतात आपल्याकडे बघून, आपल्याला रिझवायचा प्रयत्न करतात, आपल्या गरजा ओळखतात आणि मग ते हळूच त्या माणसांना हसून प्रतिसाद द्यायला लागतं किंवा रडून बोलवायला लागतं. आधीचं जे हसणं आपोआप आलेलं असतं, ते काही कुणासाठी तरी नसतं. पण मग नंतर हळूहळू हे हसणं रडणं कुणासाठी तरी व्हायला लागतं. म्हणजे कुठेतरी त्या छोट्याशा बाळाला जाणीव होते की आपण आहोत आणि कुणीतरी आहे. मी तर आहेच, पण मी एकटी नाहीये बरं का, माझ्या अवतीभोवती कोणीतरी आहे. मग हळूहळू असं होतं की त्या बाळाचं काहीतरी नाव ठेवलं जातं आणि मग सगळेजण कधी टोपण नावानी, कधी खऱ्या नावानी त्याला हाका मारायला लागतात आणि मग हळूहळू त्या बाळाच्या लक्षात येतं की अरे च्या, हे आपल्यासाठी आहे बरं का. ही हाक म्हणजे आपल्यासाठी असलेलं काहीतरी एक वेगळी गोष्ट आहे. ही हाक मारली की आपण बघितलं पाहिजे. हे नाव आलं किंवा हा शब्द कानावर पडला की आपलं लक्ष वेधलं जातंय तिकडे आणि पुन्हा पुन्हा आपल्याला तशा शब्दांनी लोक बोलतायत. म्हणजे थोडक्यात बाळाला असं लक्षात येतं की आपण आपल्याला एक संबोधन आहे, आपल्याला एक नाव आहे. तुम्हाला आठवेल की अगदी जेव्हा मुलं हळूहळू मोठे होत असतात त्यावेळेला सुरुवातीला ते मी हा शब्द वापरत नाहीत. भूक लागली आहे असं म्हणायचं असेल तर नाव घेतात स्वतःचं, की अमक्या तमक्याला भूक लागली आहे, अमक्या तमक्याला रडू आलंय किंवा अमक्या तमक्याला काहीतरी हे हवंय, असं ती मुलं सांगतात, छोटी बाळ. म्हणजे ते नाव आणि मी हे कुठेतरी काहीतरी कनेक्शन आहे, पण आपणच ते आहोत हे कळत नसतं. मग हळूहळू ते समजायला लागतं. मग त्या बाळाच्या बोलण्यातला तो नावाचा आहे गळून पडतो आणि ते मग स्वतःला मी असं म्हणून संबोधायला लागतं. मला हे हवंय, मला ते आवडतं, मला ते नकोय, माझ्यासाठी. मग हा सगळा मी डोकवायला लागतो. म्हणजे नावाची ओळख तयार होते, जाणीव तयार होते, की ही माझी जाणीव आहे, मी कोणीतरी अमुक-तमुक आहे. आणि मग ती जाणीव हळूहळू विस्तारायला लागते. मग ती मीची जाणीव फक्त नावापुरती राहत नाही. मग त्या कुटुंबाला ती जोडली जाते. मग तू अमुक-तमुक म्हणजे मी अमुक-तमुक म्हणजे त्या ह्यांचा मुलगा आहे. मी अमक्या-तमक्या कुटुंबातला आहे. मी अमक्या ठिकाणी राहतो. अशी ती सगळी हळूहळू विकसित व्हायला लागते. अमक्या-तमक्याचा मी मित्र आहे. आणि मग हे सगळे संदर्भ जसे-जसे आपल्याला येऊन चिकटतात, तसं-तसं आपली जाणीव ही हळूहळू आपल्या शरीराच्या पेक्षा जास्त मोठी व्यापक अशी व्हायला लागते. आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने आपण लोकांबरोबर इंटरॅक्ट करायला लागतो. मग त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने चांगलं वाईट पण म्हणतायत. कधीतरी कोणीतरी म्हणतं, "काय आळशीच आहेस तू?" कोणीतरी म्हणतो, "काय हुशार आहे?" कोणी म्हणतं, "अरे, त्याला अमुक गोष्ट सांगा तो पटकन करेल. फार कष्टाळू आहे." कोणीतरी म्हणतं, "फार हळवं आहे हो." आणि मग आपल्याला लक्षात येतं, की अरे आपल्यामध्ये हा गुण आहे, हे आहे, हा दोष आहे, हा लोकांमध्ये हे आपल्याला वाढवलं पाहिजे. कधी-कधी दोषांच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे लोकं मुद्दाम एखाद्या गोष्टीवर टीका जेव्हा करतात आणि आपल्याला असं वाटतं, की हा अमुक-तमुक आपल्यामध्ये हा दोष दाखवतायत, तेव्हा कधी-कधी
मग तो दोष म्हणजे आपल्याला एखादा आपला एक महत्वाचा USP वाटायला लागतो आणि मग आपण तोच ते काही का होईना लोक आपल्याकडे बघतायत ना हे असं केल्यानंतर वागल्यानंतर ते करायचंच असंही वाटू शकतं. अशी सगळी ती आपली जाणीव ही विस्तारित विस्तारित होत जाते. मग हळूहळू आपण काय काय मिळवत असतो, कुठली तरी प्रशस्ती पत्रक मिळवत असतो, कुठल्या ढाली मिळवत असतो, नंबर मिळवत असतो, शाबासकी मिळवत असतो. ते सगळं म्हणजे आपली ओळख व्हायला लागतं. ते आपल्या जाणीवेचा एक भाग व्हायला लागतं की मी अमुक तमुक आहे, मला चित्रकला उत्तम येते, मला अमकं ते वाद्य वाजवता येतं, मी असा एकदम हजरजबाबी आहे, शब्द पडू देत नाही. असं करता करता आपण हळूहळू प्रौढत्वाकडे यायला लागतो आणि मग आणखीन वेगळ्या गोष्टी आपल्याला येऊन चिकटतात, आपल्या जाणीवेचा भाग होतात. शिक्षण घेतलेलं असतं, त्याची भर पडते. पूर्वीच्या सिनेमांमध्ये तुम्हाला आठवत असेल की त्या हिंदी सिनेमातले हिरो असे लहान लहान असायचे आणि मग एकदम एका शॉटमध्ये ते असे मोठे अंबुटांग होऊन धावत धावत आईकडे येऊन म्हणायचे, माँ मैंने आज BA पास कर लिया. फारच क्लिशे डायलॉग आहे, फारच चावून चोथा झालेला डायलॉग. असं ते हिरो येऊन सांगतात आणि मग एकदम ते BA झालोय, अमुक झालंय, म्हणजे काहीतरी पदवी मिळाली आहे मला, आता माझी ओळख अजून वेगळी झाली, आता माझ्या जाणीवेमध्ये अजून भर पडली, मी म्हणजे कोणीतरी अमुक तमुक आहे. मग कधी ती पदवी असेल, कधी तो एखादा व्यवसाय असेल, कधी एखादं सामाजिक स्थान असेल प्रौढपणे मिळालेलं, मग ते एखाद्या संस्थेमधलं पद असेल, एखादी सामाजिक ओळख असेल, असा तो आपला सगळा स्वजाणीवेचा पसारा आणि पिसारा असं दोन्हीही वाढत 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 जात. आणि तरी सुद्धा गमती गमतीच्या गोष्टी घडतात. तर कधी कधी आपल्या वेगवेगळ्या ओळखी ह्या एकमेकांच्या मध्ये किंवा जाणीवा ह्या एकमेकांमध्ये अशा काय म्हणूया पायात पाय अडकवलेल्या पण असतात किंवा वेगवेगळ्या असतात अगदी. इरावती कर्वे ह्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. त्यांच्याविषयी आपण नक्कीच ऐकलं असेल की एक खूप मोठ्या अँथ्रोपॉलॉजिस्ट की ज्यांनी अनेक ठिकाणी जवळजवळ 70-80 वर्षापूर्वी उत्खननांमध्ये सहभाग घेऊन अतिशय महत्वाच्या मोलाच्या अशा संशोधन प्रकल्पांमध्ये अभ्यासक म्हणून काम केलं. एक अत्यंत प्रसिद्ध लेखिका म्हणून पण त्या आपल्याला माहिती आहेत. खूप वेगवेगळ्या पैलूंनी जाणार त्यांचं व्यक्तिमत्व आहे. पण अशा त्या अतिशय सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या त्या काळच्या पुण्यामध्ये बंडखोर महिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या, एक अतिशय सेल्फ मेड महिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशा इरावतीबाई, की ज्यांना लोक एक उत्खननातली पुरातत्व शास्त्रातली अतिशय महत्वाची अभ्यासक म्हणून ओळखत होते, व्याख्याती म्हणून ओळखत होते. आम्हाला मराठीच्या पुस्तकामध्ये आणि त्याच्यामध्ये त्या निबंधाचा सगळा होता की मी अशी ओळख आहे, माझी तशी ओळख आहे, मी असं असं काम केलेलं आहे आणि तरी सुद्धा मला असं वाटतंय की काहीतरी अपुरं आहे, काहीतरी माझी ओळख पूर्ण नाहीये झालेली. म्हणजे कुठल्या तरी व्याख्यानाला त्या गेलेल्या असताना अशी त्यांची ओळख करून दिलेली असते की सगळे कसं सगळं खूप ग्रेट हे आहेत आणि खूप काय काय त्यांनी मिळवलंय वगैरे. आणि मग त्याच्यानंतर ती सगळी अशी छोटीशी काहीतरी मनातली रुखरुख घेऊन त्या बाहेर पडतात तिथनं आणि बाहेर पडल्यानंतर चालता चालता वाटेत त्यांना त्यांच्या मुलाची शाळा लागते. शाळा सुटलेली असते आणि मुलं अशी एकदम शाळा सुटल्यावर बाहेर कशी भरधाव सुटतात तशी बाहेर पळत असतात, दप्तर खांद्यावर घेतलेली इकडून तिकडे पळताना. त्यातला एक मुलगा इरावतीबाईंना बघून एकदम मोठ्याने ओरडतो, अरे पाहिलंस का कोण आहे, आपल्या दिनूची आई आहे. आणि इरावतीबाई असं लिहितात की त्या क्षणी मला असं वाटलं की हा आता माझी ओळख पूर्ण झाली बरं का. म्हणजे इरावतीबाईंच्या स्वजाणीवेमध्ये त्यांचे इतर सगळे जे काही संभार होते, जो काही सगळा पसारा होता, त्याच्याही पलीकडे दिनूची आई म्हणून असलेली ओळख सुद्धा तितकीच महत्वाची होती. त्यांच्या जाणीवेचा एक अतिशय महत्वाचा भाग होती. त्याच इरावतीबाई एका उत्खननामध्ये त्यांचा अनुभव त्यांनी लिहिलेला आहे की उत्खननाच्या त्या साईटवरती गेलेल्या असताना
तिथे त्यांना एक त्या काळचा म्हणजे काय शेकडो वर्षापूर्वीचा असा एक स्त्रीचा सांगाडा दिसला. आणि तो सांगाडा आणि मग त्या सांगाड्याच्या हातात असलेल्या त्या काळच्या विशिष्ट पद्धतीच्या बांगड्या वगैरे हे सगळं बघितल्यावर उत्खनन करत असताना त्यांनी असं लिहिलंय की एक क्षणभर मला असं वाटलं मीच तीच मी, असे त्यांचे शब्द आहेत. म्हणजे जसं दिनूची आई हे एक स्वजाणीवेचं महत्वाचं अंग त्यांना वाटलं, तसंच शेकडो हजारो वर्षापूर्वी ही कोणीतरी बाई इथे अशी राहिलेली होती, जगलेली होती, तिचं आणि माझं पण काहीतरी नातं आहे. तिच्या त्या जीन्स मधले कुठले ना कुठले तरी जीन्स हे मानव जातीच्या मधून संक्रमित होत माझ्यापर्यंत आलेले आहेत. असा एक एवढा मोठा पसारा जाणीवेचा हा इरावतीबाईंच्या लेखनामध्ये आपल्याला सापडतो. हे सांगायचं मुख्य कारण असं की या दोन्ही भूमिकांशी त्या किती एकरूप झाल्या होत्या हे आपल्या लक्षात येतं की स्वजाणीव म्हणजे काय. शेवटी आपण कुठल्या कुठल्या आपल्या अनुभवांशी एकरूप होतो, आपल्या जाणीवेचा त्या अतिशय महत्वाचा अभिन्न असा भाग बनतात. ती आपली ओळख, त्याच्याबद्दलचं आपलं चिंतन आणि ती आपली ओळख अधिकाधिक स्वतःला स्पष्ट करत जाणं आणि ती व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या संधी शोधणं म्हणजे स्वजाणीवेचा विकास आहे असं मला वाटतं. पुढची स्लाइड दाखवायला हरकत. एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला नक्कीच विचारलेला असेल असं मला वाटतं की मी शिक्षक का आहे. मी शिक्षक का आहे, का मी शिक्षक झाले, मी जात्यात शिक्षक आहे का, का मला कुठल्या तरी टप्प्यावर असं वाटलं की नाही आता हे नाही ते नाही ते नाही तर शिक्षक बनावं. मला फार एक गमतीशीर गोष्ट आठवते की विवेकानंद केंद्राचे जे संस्थापक स्वर्गीय एकनाथजी रानडे त्यांच्या साधन ऑफ सर्व्हिस नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. सुरुवातीच्याच प्रकरणामध्ये त्यांनी काय काय निमित्तांनी लोक विवेकानंद केंद्राचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनायला येतात याची कारण मीमांसा दिलेली आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की खूप लोक वेगवेगळ्या कारणांनी येतात. त्यात काही जण असंही असतात की कुठे माझा प्रेमभंगच झालाय आता आणि मग आता खूप निराश झालोय, मग आता सामाजिक काम काहीतरी करून बघूया म्हणून मी आलो, किंवा दुसरीकडे कुठेच काही जमत नाहीये मग जाऊ दे आता इथे तरी काहीतरी जमतंय का म्हणून आलो. अर्थात ते म्हणतात स्वागत सगळ्यांचंच आहे, पण कोणाला किती प्रवास करावा लागेल हे त्याच्यातनं लक्षात येतं. आणखीन एक गमतीशीर आठवण मला इथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते की काही काही गोष्टींचे निर्णय हे किती गमतीशीर पद्धतीने घेतले जातात आणि मग खरंच ते टिकतात का. दामूअण्णा दाते म्हणून एक खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होऊन गेले. त्यांनी त्यांच्या काही आठवणी लिहिलेल्या आहेत आणि अगदी घडलेला प्रसंग आहे, मी काल्पनिक प्रसंग सांगत नाहीये तुम्हाला. त्याच्यामध्ये एक संघाचा स्वयंसेवक त्या शाखेवरती काही ज्येष्ठ कार्यकर्ते येणार असतात म्हणून तिथल्या कार्यालयाची सगळी सजावट करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि त्या सजावटीमध्ये एक काम म्हणजे थोडंसं उंचावरती टांगलेला स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांचं छायाचित्र, त्याला मोठा हार घालण्याचं आणि ते हार घालण्याचं काम या स्वयंसेवकाकडे होतं. मग तो हार आणला, मग ती शिडी आणली, मग तो उंच चढला त्या शिडीवरती आणि तरी ते छायाचित्र बरंच उंच होतं. प्रयत्नपूर्वक हात लांबून लांबून हार घालायचा प्रयत्न करत होता. 3-4 वेळा असं झालं की हार अगदी बसता बसता कुठल्या तरी टोकाला निसटला आणि पडला आणि खूप त्याला ते इरिटेशन झालं की काय हे का बसत नाहीये हार. आणि मग एकदम त्यांनी काय त्याच्या मनात आलं माहित नाही, तो असं म्हणला की आता जर का हार बसला ना तर मी 2 वर्ष प्रचारक जाईल. आणि गमतीचा भाग म्हणजे हार बसला. आता आलं का,
हार बसला आणि आपण तर बोलून बसलोय, मोठ्यांदी बोलून बसलोय, मग पाळलं तर पाहिजे. पण अर्थातच जरी त्यांनी प्रचारक म्हणून काम करायला सुरुवात केली तरी सुद्धा तो काही तशा अर्थाने ते काम पुढे नेऊ शकला नाही फार, त्याला मध्येच ते थांबवावं लागलं. आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे ते हार बसला तर मी जाईन प्रचारक असं जे म्हणणं होतं ते त्या उर्मीमध्ये काहीतरी डोक्यामध्ये विचार येऊन असा एक आयुष्याच्या संदर्भातला मोठा निर्णय घेतला आणि तो काही फार पुढे नेऊ शकला नाही. मला याची कल्पना आहे की आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या कारणांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आलेलो असतो. काही जण अपघाताने आलेले असतील, काही जण कदाचित अगदी आधीपासून ठरवून आलेले असतील, काही जणांना त्यांच्या अवतीभोवतीच्या काही व्यक्तींच्या मुळे प्रभावित होऊन आपणही असं बनलं पाहिजे असं वाटून शिक्षण क्षेत्रामध्ये आले असतील. काही जण सुरुवातीला एका अर्थाने व्यावहारिक गरज म्हणून कुटुंबाला सावरण्यासाठी किंवा कुटुंबाच्या चरितार्थासाठी अनेक मार्ग आहेत, त्याच्यातला हा एक मार्ग असं म्हणून पण आले असतील. एंट्री पॉइंट्स काही का असेनात. म्हणूनच मी शिक्षक का बनलो किंवा बनले असं मला विचारायचं नाहीये. तर आज सुद्धा मी शिक्षण क्षेत्रात का आहे याचं उत्तर आपण जर शोधायचा प्रयत्न केला तर ते आपल्या स्वजाणीवेला कुठेतरी जाऊन नक्की भिडणार आहे. आणि ते जे आपण नेमकं वस्तुनिष्ठ असं मिळवू तेवढं आपल्याला आपल्या स्वजाणीवेचा अध्यापक म्हणून विकास करणं हे जास्त सोपं जाईल. काही जण असं म्हणतील की शिक्षक पण निभावणं हे माझ्या दृष्टीने व्रत आहे. व्रत म्हणजे काय? ठरवून काही जण म्हणतील की मला शिक्षक व्हायला आवडतंच कारण मला मुलांबद्दल फार प्रेम वाटतं. सगळ्याच शिक्षकांना वाटतं, तो प्रश्नच नाही किंवा वाटायला हवं. पण प्रत्येकाचा वाटा कमी जास्त असू शकतो त्या प्रकारच्या प्रेरणेतला. पण काही जण म्हणतील की बस मला मुलंच खूप आवडतात आणि म्हणून मी शिक्षक झालोय. आपल्याला गिजूबाई बधेका हे माहिती आहे, गुजरातमधले खूप मोठे शिक्षण तज्ञ होते, ज्यांनी प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या संदर्भामध्ये खूप प्रचंड काम, विशेषतः व्हॅल्यू एज्युकेशनच्या संदर्भात आणि शिक्षण प्रक्रिया मुलांपर्यंत कशी सोपी करून पोहोचवायची याच्याबद्दल खूप काम केलेलं आहे. दिवा स्वप्न नावाचं त्यांचं पुस्तक फार वाचनीय आहे, की अगदी छोट्या प्रयोगांमधनं मुलांपर्यंत कशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यांची रुजवणूक करता येईल हे त्यांनी त्याच्यात सांगितलं. तर गिजूबाई बधेकांचं ते वाचत असताना असं वाटतं की या माणसाला मुलांबद्दल काय निस्सीम प्रेम आहे. त्यांच्या स्वजाणीवेचा तो एक असा अभिन्न भाग होता की मूल बघितलं की मला असं वाटतच आहे की अरे याला जोडून घेतलं पाहिजे, याचं भलं व्हायला पाहिजे, ते भलं होण्यामध्ये माझं काहीतरी योगदान असलं पाहिजे असं मला आतून जेव्हा वाटतं तेव्हा तो शिक्षक म्हणून माझा एक अतिशय महत्वाचा माझ्या स्वतःच्याच स्वचा विकास झाला असं मला वाटते. जर मी काही काम करू चांगलं करू शकलो तर जणू काही मीच मोठा होईल, मीच मोठी होईल असं वाटणं ही पण त्या जाणीवेची एक अभिव्यक्ती असू शकते. मग हे सगळं करण्यासाठी माझ्यामध्ये काय क्षमता आहेत ह्याचा आपला अंदाज घेणं हे पण खूप महत्वाचं आहे. हे तर खरंच आहे की सर्व प्रकारच्या क्षमता सगळ्यांकडे सुरुवातीपासून असतील असं नाही. काही क्षमता असतील, काही कमवायला लागतील. आणि गेल्या 3 दिवसांच्या व्याख्यानामधून मला असं वाटतं की आपल्यापैकी अनेकांनी नक्कीच ते प्रयत्न केलेले असणार. आपल्याला काहीतरी आपल्या क्षमतांचा अंदाज असतो की मला क्लास कंट्रोल असा जमतो. मला विषयात माझ्या अध्यापनाचा जो विषय आहे त्याची तो फुलवण्याची एक वेगळी माझी लकब आहे किंवा मला गोष्टी खूप सुंदर सांगता येतात किंवा मला मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना खूप चांगल्या पद्धतीने उत्तर देता येतात. अशा प्रत्येकाच्या काही मूलभूत क्षमता, काही कल हे नक्की असणार आहे. मग त्याच्यापेक्षा वेगळे पण आवश्यक
अध्यापक बनण्यासाठी आवश्यक अशी कुठली कौशल्य आपल्याला शिकायला पाहिजेत, जी बीएडला आपण शिकतो ती फक्त नाहीत. मी स्वतः बीएड केलेलं असल्यामुळे मला अगदी उत्तम माहिती आहे की बीएड मध्ये काय काय शिकवलं जातं. मायक्रो टीचिंग मध्ये आपण काही काही गोष्टी शिकतो. फलक लेखन कसं करायचं, प्रश्न कसे काढायचे, ओपनिंग स्टेटमेंट कसं करायचं, तास संपत असताना सगळ्याचं सारांश लेखन कसं करायचं, हा एक स्टँडर्ड नमुना तर आहेच, पण त्याच्या पलीकडे मगाशी ज्याचा उल्लेख रागिणी त्यांनी केला की सॉफ्ट स्किल्स, सॉफ्ट अप्रोच, मनोवृत्ती, मनोघडण शिक्षक म्हणून त्याची क्षमता माझी कशी आहे आणि ती मला वाढवता येते का. एक प्रसंग मला इथे आठवतो, शिक्षक म्हणून नाही पण मला असं आठवतं की मी ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत तेव्हा शिकत होते आणि खूपच पूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे ही 1977 सालची गोष्ट आहे. मी तेव्हा 7वीत होते. त्यावेळचे भारताचे पंतप्रधान स्वर्गीय मोरारजीभाई देसाई यांची ज्ञानप्रबोधिनीला भेट ठरलेली होती. आणि ती भेट म्हणजे तो उत्सवच होता मोठा आहे, कारण एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती त्यावेळेला ज्ञानप्रबोधिनी ही सुरू होऊन जेमतेम 10-12 वर्ष झालेली होती. ती अशा एका संस्थेमध्ये येते आणि त्याला अर्थातच कारण हे छोटी वयाने छोटी संस्था असून सुद्धा ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कैलासवासी आप्पा यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही मूलभूत काम सुरू केलेलं होतं त्याचा दरवळ, त्याचा परिमळ हा कुठेतरी पोचलेलाच होता, पंतप्रधानांपर्यंत पोचलेला होता वेगवेगळ्या माध्यमातून, आणि म्हणून ते यायला तयार झाले. पण आता एवढे पंतप्रधान आपल्याकडे येणार तर त्यांना प्रबोधिनी आपल्याला सांगायची आहे ना, ती कशी सांगायची. पंतप्रधान काही आपल्याकडे दिवसभर नाही आहेत की त्यांना आपण चवीचवीने सगळं सांगू, दाखवू, करू. आपल्याकडे ते येणार जेमतेम 20 मिनिटं, 25 मिनिटं, अर्धा तास. त्या वेळामध्ये त्यांना आपल्याला प्रबोधिनी सांगायची आहे, समजावून सांगायचे. मग काय करायचं. मग त्या नियोजनामध्ये एक प्रदर्शनी आली, प्रबोधिनीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं हे आनंदी गाणं, हे अभिनय गीत आलं. पण त्याच्या बरोबर प्रत्यक्ष व्यासपीठावरच्या कार्यक्रमामध्ये आप्पांना जे भाषण करायचं होतं ते जेमतेम 4, 4.5, 5 मिनिटाचं त्यांचं भाषण असणार होतं. आता एखादी व्यक्ती म्हणेल की 4, 4.5 मिनिटाचं तर भाषण करायचंय, ते काय असंही होईल. आप्पांसारख्या माणसाला 4 मिनिटं बोलणं यात काहीच अवघड नव्हतं. पण ते 4-5 मिनिटाचं भाषण सुद्धा आप्पांनी कैक वेळा लिहिलं. हा शब्द काढ, तो शब्द घाल, वेगळी वाक्यरचना कर, हा मुद्दा राहिलाय का, हा थोडक्यात आटोपायला पाहिजे का, ह्याचा विस्तार व्हायला पाहिजे का, असं कमीत कमी 20-25 वेळा तरी, मला आता नक्की आकडा माहिती नाही, तो आपले ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाषराव सांगू शकतील कारण त्यांच्या डोळ्यापुढे ते सगळं घडलं. पण असं इतक्या वेळा ते भाषण लिहून मग आता मला ह्या 4.5 मिनिटात प्रबोधिनी म्हणजे काय ते माननीय पंतप्रधानांपर्यंत पोहोचवता येईल. शिक्षक म्हणून झालेली ही कृती नाहीये, पण आप्पा हे जातीवंत शिक्षकच होते. आणि त्यामुळे आपल्याला जे करायचंय त्याचा इतका बारकाईने विचार, त्याचा इतका रियाज, एखादा संगीत क्षेत्रातला तज्ञ किंवा एखादी गाणारी व्यक्ती एकच आलाप म्हणायचा असतो, पण तो आलाप त्या क्षणी तसा येण्यासाठी आधी किती तास त्याचा रियाज करायला लागतो. तसं मला वर्गामध्ये जाऊन हा एकच तास घ्यायचा आहे, 35 मिनिटाचा तास घ्यायचा आहे अमक्या तमक्या विषयावरचा, पण त्याच्यावरचं माझं चिंतन किती झालंय का, हा माझ्या जाणीवेचा भाग आहे का. आणि तसा जर तो असेल, बनला, तसे कष्ट जर आपण घेतले तर मग तो आपल्या स्वभावाचा भाग होतो, तो आपल्या स्वजाणीवेचा भाग होतो. तो फक्त आपल्याला नाट्य प्रयोगामध्ये आपण जसं जाऊन तिथे तेवढ्यापुरतं ऍक्टिंग करतो आणि मग परत बाहेर पडतो, तसा भाग राहत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे की आपल्या क्षमता ह्या आपण तासतो का, पुन्हा पुन्हा त्या वापरून बघतो का, वेगवेगळ्या पद्धतीने वापरून बघतो का, आणि त्याच्यासाठी आपण असलेला वेळ पुरेसा वापरतो का.
एक गोष्ट मला आठवते की एक प्रवासी असा चाललेला असतो, त्याच्या लक्षात येतं 2 लाकूडतोडे बसलेले असतात गप्पा मारत आणि बोलता बोलता एक लाकूडतोडे दुसऱ्याला म्हणतो की अरे तुझ्याकडे आणि माझ्याकडे सारख्याच धारेची कुऱ्हाड आहे. आपल्याला सारखाच वेळ काम करायला मिळतं आणि तरी सुद्धा तुझी आणि माझी तब्येत पण तशी सारखीच असून सुद्धा तुझ्याकडून लाकडं जास्त का रे कापली जातात, तुला जास्त पैसे मिळतात. आपण एकाच वेळेला येतो, एकाच वेळेला जातो, मग असं का? दुसरा लाकूडतोडे म्हणतो की सगळं सारखं आहे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. कुऱ्हाड पण आपल्याकडे आपल्याला मालकांनीच दिलेली आहे, वेळा त्याच आहेत, आपलं वय पण साधारण सारखं आहे, ताकदीत फार फरक नाहीये, पण एकच गड्या फरक आहे. आणि तो फरक काय आहे तर जेव्हा आपल्याला मध्ये जेवणाची सुट्टी असते ना, 1 तास सुट्टी असते. जेवण तर माझं 15 मिनिटात होतं. 10 मिनिटं जरा मी आचवायला घेतो, विश्रांती घेतो. आणि उरलेली 30-35 मिनिटं मी माझ्या कुऱ्हाडीला परत धार करतो. रोज करतो. आणि तू मात्र तेव्हा निश्चिंतपणे अर्धा पाऊण तास, 1 तास झोप काढतोस. पहिल्या दिवसाच्या भागामध्ये झाडं कापताना कुऱ्हाडीची धार गेलेली असते. ती धार मी परत करतो आणि म्हणून माझी पुढच्या अर्ध्या भागामध्ये जास्त लाकडं कापून होतात, तुझी होत नाही. शिक्षक म्हणून मला ह्या गोष्टीचं खूप महत्व वाटतं, की मी स्वतः एक शिक्षक म्हणून अनेक वर्ष काम करते आहे. तुमच्यासारखीच वेगळे वयोगटाला शिकवत असेल. पण आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला, विचारांना, ज्ञानाला, कौशल्यांना अशी धार लावायची संधी घेतो का? आणि ती तुम्ही सगळ्यांनी घेतली आहे आता, म्हणून खरं तर हे तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही. पण तुम्ही जे काही हे सगळं आता सत्र अनुभवता आहात किंवा उपस्थित आहात, ते म्हणजे धार लावणंच आहे ना. आणि हे अगदी उघड आहे की हे सगळं तुम्ही जे करता आहात त्यामुळे तुमच्या बरोबरचे अन्य जे कोणी असे अध्यापक असतील किंवा शिक्षक असतील, त्यांच्यापेक्षा एक वेगळा दृष्टिकोन घेऊन तुम्ही तुमच्या कामामध्ये पुढे उतरणार आहात. वेगळा दृष्टिकोन घेऊन उतरलेलेच आहात आणि म्हणून त्या दृष्टिकोनामध्ये अधिक चांगला, अनुकूल असा बदल करून तुम्ही आता पुढे काम करणार आहात. मग अशी धार लावण्याची संधी ही घेणं, पुन्हा पुन्हा घेणं, न कंटाळता घेणं, हे पण खूप महत्वाचं आहे आणि तो आपल्या विकसनाचा, आपल्या जाणीवेच्या विकसनाचा एक टप्पा, एक भाग हा नक्कीच आहे. आपलं स्वप्न काय असतं शिक्षक म्हणून? महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळणं, आपल्या गावामध्ये, आपल्या शाळेमध्ये आपल्याला उत्तम शिक्षक म्हणून गौरवलं जाणं, आपले लेख कुठे छापून येणं, हे तर सगळं आहेच. लौकिक अशा अर्थाने हे नक्कीच उपयुक्त आहे, आपला आत्मविश्वास वाढवणारं आहे. आपण जे करतो आहोत त्याची एक ठोस पावती आहे. पण त्याही पलीकडे आपण शिक्षक म्हणून जेव्हा आपली जाणीव तपासून बघतो, तेव्हा मला असं वाटतं की आपले विद्यार्थी कसे घडतायत? आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या मधनं प्रकट होतो आहोत का? हे समजून घेणं, हे जाणून घेणं आणि त्या दिशेने अधिकाधिक स्वतःला घडवणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्यापैकी अनेकांनी पु. ल. देशपांडेंचं साहित्य वाचलं असेल. त्याच्यामध्ये चितळे मास्तर नावाची एक व्यक्तिरेखा आहे. कितीही वेळा वाचली तरी तो लेख वाचताना एखाद्या संवेदनशील माणसाचे डोळे खरंच भरून येतात. की हे चितळे मास्तर शेवटपर्यंत चितळे मास्तरच राहिले. ते कुठल्या कमिटीचे अध्यक्ष झाले नाहीत. ते कुठल्या निवडणुकीमध्ये उभे राहिले नाहीत. त्यांना कुठला पुरस्कार मिळाला नाही. पण
त्या लेखामध्ये, आणि ते एका खऱ्या शिक्षकाच्या वरनं ती सगळी व्यक्तिरेखा पुलंनी लिहिलेली. त्याच्यात असं वर्णन आहे की ते त्यांच्या त्या विद्यार्थ्याकडे येऊन राहतात, काहीतरी शासकीय कार्यालयात काम असतं त्याच्यासाठी, म्हणजे पुलंकडे येऊन राहतात. आणि मग त्या शासकीय कार्यालयात जाऊन आल्यावर पुलं त्यांच्याशी बोलत असतात की काय झालं का नाही काम. मग ते म्हणतात, अरे झालं ना, कसं नाही हो, काय गंमत झाली म्हणतात. मी गेलो तिथे आणि तिथे तो जो अधिकारी होता ना, तो अरे आपला विद्यार्थीच निघाला. आणि कशावरनं मी ओळखलं तुला सांगू का? तर त्याच्या केबिन मधनं त्याचा जो चपरासी तो काहीतरी कागद घेऊन बाहेर आला आणि तो असा कागद मला डोळ्यासमोर आला, दिसला मला. आणि त्याच्यात असं दिसलं की एका ओळीमध्ये 9 शब्द लिहिल्यानंतर 9वा शब्द खोडून तो शब्द खालच्या ओळीत परत लिहिला होता. शब्द चुकीचा लिहिला होता म्हणून नाही, चुकीच्या जागी लिहिला होता. मला कळलं की हा आपला विद्यार्थी असणार, कारण चितळे मास्तरांची ती शिस्त होती, एका ओळीमध्ये 8 शब्द, 9वा शब्द असता कामा नये. 9वा शब्द लिहावासा वाटला तर खालच्या ओळीवर द्यायचा. आता आपल्याला असं वाटेल की ह्यात काय विशेष आहे, पण मला असं वाटतं की अरे ह्याच्यातून ते चितळे मास्तर उगवलेत दुसरीकडे. तो जो कोणी अधिकारी तिथे त्या केबिन मध्ये बसलेला होता, त्याच्यामध्ये ते चितळे मास्तरच उगवून आले, की जे म्हणतात नाही नाही 9वा शब्द नाही आला पाहिजे. तो 9वा शब्द हे फक्त त्याच्यातलं प्रतीक आहे. वागण्याची शिस्त असेल, विचारांची शिस्त असेल, भावनांची शिस्त असेल, ही शिस्त त्या विद्यार्थ्यामध्ये संक्रमित होणं, आपली शिस्त आधी आपल्यामध्ये ती निर्माण होणं आणि मग ती दुसऱ्यामध्ये संक्रमित होणं, हे शिक्षकाचं स्वप्न असतं ना. विद्यार्थ्यांचं भलं घडणं हे शिक्षकाचं स्वप्न असतं. असा शिक्षक मला बनायचंय का नाही, असं माझं स्वप्न आहे का नाही, की मी जे काही जगतोय ते दुसरीकडे अधिक चांगल्या पद्धतीने उगवून यावं, अधिक चांगल्या पद्धतीने प्रतिबिंबित व्हावं, असे शिष्योत्तम घडत जावोत. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला विचार करायला लागतो, पुढची स्लाइड, की आपल्या मीची चौकट कशी आहे. आपल्या मीची चौकट म्हणजे काय, तर मी म्हणजे कोण आहे. मी शिक्षक आहे म्हणजे मी प्राचार्य आहे, माझं पद म्हणजे मी आहे का. मी अमक्या तमक्या विषयातला असा असा तो तज्ञ आहे म्हणजे मी आहे का. का मी त्याच्याही पलीकडे कोणीतरी आहे. शिक्षक म्हणून मी काय आहे, मी शिक्षक म्हणजे मुलाचा मित्र आहे का, विद्यार्थ्यांचा मित्र आहे का, विद्यार्थ्यांची मैत्रीण आहे का. आपण एक चांगला शब्द त्याला वापरतो प्रबोधिनीमध्ये, तो म्हणजे अधिमित्र. म्हणजे वयाने थोडासा मोठा असलेला, थोडासा जास्त ज्याला दिसतं आहे, पण जो मित्रत्वाच्या भावनेतून विद्यार्थ्यांच्या बरोबर संपर्क संवाद करू शकतो, असा अधिमित्र. असा अधिमित्र बनणं हे शिक्षक म्हणून आपलं जर स्वप्न असेल, पुढची स्लाइड घेऊया, तर आपल्याला आपली उपाधी काय ठेवायची आहे. मी ज्ञानदाता आहे का, नुसता देणारा आहे का काहीतरी. काही काही जण गमतीने असं वर्णन करतात, किंवा मला वाटतं पुलंच्याच एका लेखामध्ये आहे की जागोजागी शिकवण्यांच्या पाणपोया उघडलेल्या आहेत. ज्याला तहान लागले त्यांनी यावं, आपलं भांड बुचकळावं, पाणी प्यावं आणि निघून. त्या पाणपोई त्याचं काही नाही आणि त्या घेणाऱ्यालाही त्या पाणपोईचं काही. अशी पाणपोई आपण नाही आहोत. शिक्षक म्हणून आपली आयडेंटिटी ही आपल्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आपल्या अस्तित्वाचा सुगंध कायम दरवळत राहावा, अशी असली पाहिजे. आपल्या अस्तित्वाचा याचा अर्थ मी कोणीतरी ग्रेट आहे म्हणून नाही,
पण जे आपण पोचवायचा प्रयत्न करतोय, शिक्षण प्रक्रिया पोचवायचा प्रयत्न करतो आहोत, लर्निंग टू लर्न पोचवायचा प्रयत्न करतो आहोत, त्या सगळ्यातून त्या मुलाची घडण अशी व्हावी की हे त्याला आठवलं पाहिजे की अरे ते अमक्या तमक्यांनी ते शिकवलं होतं ना, ते कधी विसरणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपली उपाधी बाजूला ठेवता येईल का? मला एक माझी मैत्रीण माहिती आहे जी आता एका शाळेमध्ये संस्कृतचं अध्यापन करते. तिने नुकतंच डॉक्टरेट पूर्ण केलं तिचं. आणि डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर खरं तर तिला खूप चांगल्या ठिकाणी अन्य ठिकाणी पण संधी मिळाल्या असत्या, संशोधन संस्थेत संधी मिळाल्या असत्या, महाविद्यालयामध्ये संधी मिळाल्या असत्या. पण तिने असं ठरवलं की नाही नाही मी ते काही करणार नाही, मला मुलांबरोबरच राहण्यामध्ये आनंद आहे. आणि मुलांसमोर असताना मी काही डॉक्टर वगैरे नसते, ते सगळं बाहेरच आहे. ती उपाधी सगळी बाहेर ठेवून वर्गात पाऊल ठेवायचं. आपण चपला काढून जसं मंदिरात जातो, तशा आपल्या सगळ्या उपाध्या बाहेर काढून ठेवायच्या आणि मग आपण ते आपल्या क्लासरूम मध्ये जायचं, असं तिने मला सांगितलं. मग काही वाटत नाही अगं. मग मुलं कधी गंमत करतात, थट्टा करतात आणि मग आपल्याला असं नाही वाटत, काय हे आपण एवढे डॉक्टर झालो आणि आपल्याला ही मुलं असं वागवतात, असं अजिबात वाटत नाही. कारण आपण त्या चपला बाहेरच काढून अशा बऱ्याच चपला आपल्याला बाहेर काढून ठेवायला लागतात क्लासरूम मध्ये जात असताना. जसं औपचारिक शिक्षण असतं तसं अनौपचारिक पण काही वेळेला शिक्षणामध्ये हे अनुभव येतात. कधी कधी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा घ्यायला मुलांच्या साठी शाळांमध्ये जातो. आम्ही तर तिथे शिक्षक म्हणून काम करत नसतो, त्यामुळे मुलं नवीन असतात. मग सुरुवातीला ती जरा आजमावून बघतात की खरंच यांना काय सांगायचंय, किंवा थोड्या फिरक्या घ्यायचा प्रयत्न करतात. विषय पण आमचा खूप सेन्सिटिव्ह असतो, किशोरावस्थेतले बदल वगैरे वगैरे. त्यामुळे ते शिकवताना फार धैर्याने शिकवायला लागतं बऱ्याचदा. धैर्याने अशा अर्थाने की कुठल्याही प्रकारे त्याचं चुकून सुद्धा मिस इंटरप्रिटेशन व्हायला नाही पाहिजे मुलांच्या मनामध्ये, असं ते शिकवायला लागतं. आणि मग ते शिकवताना कधी कधी काही मुलं अशी असतात की ज्यांना त्या विषयात फार रस नसतो, किंवा प्रत्येकच वर्गामध्ये काही मिस्चिफ मॉंगर्स असतात, तशी काही मुलं असतात. आणि मग त्या मुलांनी जर काही आरडाओरडा केला, काही मुद्दाम प्रश्न विचारले, तर मग कधी-कधी माझ्याबरोबर काम करणाऱ्या मैत्रिणी त्या अस्वस्थ होतात. त्या म्हणतात, की "हे असं कसं काय मुलं वागू शकतात?" आपण एवढा आपला सगळा वेळ काढून त्यांच्याकडे जातो. आपण स्वयंसेवी वृत्तीने जातो, स्वतःच्या इच्छेने जातो आणि एवढाही ते आदर ठेवत नाहीत आपला. असा कसा प्रश्न विचारू शकतात? असा कसा दंगा करू शकतात? आणि मग हा त्यांच्या लर्निंगचा भाग होतो, हा त्यांच्या शिकण्याचा भाग होतो, की नाही असं घडू शकतं. आणि असं घडलं तरी या कारणासाठी मी मुलांच्या वर्गामध्ये किंवा अशा प्रकारचा सत्र घेण्यासाठी जाणार नाही, किंवा कशाला जायचं असा प्रश्न मी स्वतःला सुद्धा विचारता कामा नये. कारण ते माझं व्रत आहे ना, मी ठरवलंय ते करायचं म्हणून. मग ते एकदा ठरवलंय करायचं म्हणून, तर मी वर्गात गेल्यावर मुलांनी माझं ऐकलंच पाहिजे, पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे, तरच मी शिकवीन. ही अट घालून कसं चालेल? ती आपली चप्पल बाहेर ठेवली पाहिजे. आपण स्वयंसेवी वृत्तीने जातो, ही आपली चप्पल बाहेर ठेवली पाहिजे. आपण आज जातोय ते मुलांच्या भावविश्वाचा भाग बनायला जातोय. आणि मग तो भाग बनण्यामध्ये जर आपला इगो आड येत असेल, आपण कोणीतरी सामाजिक कार्यकर्ते आहोत, अशी आपली आयडेंटिटी आड येत असेल, तर ती बाजूला ठेवता आली पाहिजे. ती बाजूला ठेवून त्या मुलांबरोबर आपल्याला जर संवाद साधता आला, वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पांमधनं, गोष्टींमधनं त्यांना काय हवं आहे, त्याच्यातून तर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. तो आपल्या स्वजाणीवेचा विस्तार आहे. की मला मला जे काही पोचवायचंय मुलांपर्यंत ते पोचवायचं असेल, तर मुलांना काय हवंय, कसं हवंय, त्यांना पचेल, त्यांना रुचेल, त्यांना रस वाटेल, अशा पद्धतीने हळू-हळू ते पोचवणं हे माझं काम आहे. मग तरी सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या ज्या भावना असतात शिक्षक म्हणून, या अहंकारातनं आलेल्या असतील थोड्याशा, किंवा मी म्हटलं तसं वेगवेगळ्या उपाधींमुळे आलेल्या असतील.
त्याच्यामुळे आपले विचार पण थोडे बदलतात आणि वर्तनामध्ये पण काही वेळेला त्रुटी राहून जाऊ शकतात. त्यावेळेला आपल्याला नक्की हा विचार करायचा आहे. आपण नोकरी करतो, सत्य आहे. आपण अर्थार्जनासाठी पण हा व्यवसाय निवडलेला असतो, हेही सत्य आहे. हे नाकारायचं नाहीच आहे. पण मग त्या मर्यादा आपल्याला ओलांडता येतील का? 9 ते 5च्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? असे आपल्यापैकी अनेक जण प्रयत्न करत असणार याची मला खात्रीच आहे. आणि त्यामुळे उलट ते जर का तुम्ही एकमेकांमध्ये शेअर केलेत, तर आपल्या सगळ्यांचा मिळून एक कलेक्टिव्ह विजडम तयार होईल. आणखीन चांगला असा एक संचय त्याच्यातनं तयार होईल. मग ह्या मर्यादेच्या पलीकडे जाता येणं म्हणजे माझ्या मीचा मी विस्तार थोडासा अजून केला असं होईल. विद्यार्थ्यांच्या वरती असं निरतिशय प्रेम आपल्याला करता येईल का? आपण करतो आहोत का? या संदर्भात सुद्धा मला कैलासवासी आप्पांची एक आठवण जी त्यांच्या स्मृतिगंध ह्या स्मरण पुस्तिकेमध्ये पण दिलेली आहे, की त्यांचे एक विद्यार्थी विषमज्वराने आजारी झाले. तर ही मी गोष्ट सांगतेय ती 50-60 वर्षापूर्वीची, अर्थातच जास्त 60 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा विषमज्वर म्हणजे टायफॉइड ही खूपच गंभीर गोष्ट होती. आत्तासारखी काही त्याला एवढी औषधं नव्हती. आणि मग त्या विद्यार्थ्याची तब्येत, त्याची काळजी, त्याला वेगवेगळ्या प्रकारची औषधं नेऊन देणं. आपण काही खूप वेळ मोकळा होता असं नाही, की ते अगदी काही कामच नाही येतं, आता जाऊ दे, आता या विद्यार्थ्याच्याकडे जाऊ, काही काम नाही तर आता त्याच्यात उषापायथ्याशी बसू, असं नव्हतंच. पण त्यांच्या भावविश्वाचा तो विद्यार्थी हा एक महत्वाचा भाग होता. मग त्याच्याकडे जाणं असेल, आणि नुसतं जाणं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी असं लिहिलेलं आहे आपल्या आठवणीमध्ये, की मला जेव्हा जाग आली तेव्हा मी असं बघितलं, की माझ्या उशाशी काही कागद ठेवले होते आणि त्या कागदावरती माझं नाव लिहून दत्तात्रय अमक्या तमक्याला बरं कर, दत्तात्रय अमक्या तमक्याला बरं कर, लिहिलेला होता. अशी भावनिक गुंतवणूक आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आपली जितकी असेल तेवढे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपण रेंगाळत राहू आणि तेवढं आपलं त्यांचं नातं दृढ होईल. एवढंच नाही तर आपल्या जाणीवेचा ते भाग बनतील. आपण आणि आपले विद्यार्थी वेगळे राहणार नाही. हे प्रॅक्टिकली 100% शक्य नाहीये हे मलाही समजतं. पण त्या दिशेने आपण प्रयत्न करू शकतो का नाही? प्रांजळपणे, प्रामाणिकपणे प्रयत्न करू शकतो का नाही? विद्यार्थ्यांच्या बद्दल आपल्या मनामध्ये असलेले काही पूर्वग्रह असतील, काही बायसेस असतील, पूर्वीचे अनुभव असतील, की ज्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपल्याला चटकन हे जमणार नाही. खूप वर्गात मुलांची संख्या असते, प्रत्येकाच्या बाबतीत त्याच तीव्रतेने शक्य होणार नाही. हे सगळं गृहीत धरून सुद्धा काही प्रमाणात जितकं जमेल तेवढं, निदान ज्यांची गरज त्याची जास्त आहे त्या मुलांसाठी हे आपण करू शकतो का? हे नक्की बघावं. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये एक कणखरपणा जोपासता येईल का? एक ठामपणा जोपासता येईल का? हे अंतर का पडतं आहे याच्यावरती काही विचार करता येईल का? असं आपण जरूर बघावं असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला शिक्षक हे 2 टोकाचे आपण बघतो, की एक प्रकार असा, की जे शिक्षक आल्यानंतर वर्गात चिडीचूप शांतता होते. म्हणजे इन्व्हर्टेड कॉमास मध्ये लोक धाकात असतात शिक्षेच्या. आणि मग तो धाक किंवा ती भीती हे त्या शिक्षकाच्या आणि त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये एक अदृश्य भिंतीसारखी उभी राहते, की ते उत्तम शिकवत असतील, त्याच्यातला काही भाग मुलांपर्यंत नक्कीच पोहोचत असेल, त्यांच्या बुद्धीपर्यंत नक्कीच पोहोचत असेल, पण शिक्षक म्हणून ती व्यक्ती मुलांच्या मनापर्यंत नाहीच ना पोहोचू शकत, कारण तो धाकच असतो, भीतीच असते, प्रश्न विचारायची भीती. आपण काही थोडं जरी अपेक्षेपेक्षा वेगळं केलं, वागलो तर पटकन क्रिटिसाइज होण्याची भीती. अशा वातावरणामध्ये आपण विद्यार्थ्यांबरोबर हे नातं नाही जोडू शकणार, आपली जाणीव मुलांपर्यंत नाही पोहोचवू शकणार. म्हणजे हे पण उपयोगाचं नाही. दुसरीकडे काही वेळेला असं घडतं, की
क्लास कंट्रोलच जमत नाही हो. म्हणजे मुलांच्या वर्गामध्ये, मुला-मुलींच्या कोणाच्याही वर्गामध्ये आपण गेल्यानंतर आपल्यालाच काही सुधरत नाही, एवढं मुलं दंगा करतायत आणि अशा वेळेला आपल्याला ना धड काही शिकवता येत, ना धड मुलांना गप्प बसवता येत, शांत करता येत. आपल्याला असं वाटतं की कुठून शिक्षक झाले. मग अशा वेळेला काय करता येईल? आपल्यामधली ही थोडीशी जी बोटचेपीपणाची वृत्ती असेल, शिक्षक म्हणून नाही, माणूस म्हणून आपण कदाचित आधीच्या अनुभवांमुळे तसे बनलो असू. ती शिक्षक म्हणून आपल्याला बदलता येईल का थोडीशी? शिक्षक म्हणून आपल्याला आणखीन दोन्हीच्या मध्यभागामध्ये काहीतरी गाठता येईल का? की क्लास कंट्रोल तर आपल्याला आवश्यक तेवढा करायचाच आहे, पण त्याच्या बरोबरीने अवास्तव धाक न लावता मुलांना कसं गुंतवून ठेवता येईल आणि त्यासाठी माझा आत्मविश्वास कसा वाढेल? व्यक्ती म्हणून मी स्वतःकडे अधिक पॉझिटिव्हली कसं बघीन? ही जी काही आपल्या मनातली एक प्रतिमा आहे, म्हणजे शिक्षक म्हणून मी कसं काम करणार आहे, याच्यासाठी एक काहीतरी आपल्या मनात आयडियल प्रतिमा असते, की मी अमुक, अमुक, अमुक असं करायला पाहिजे, घडायला पाहिजे आणि आता मी अमुक-तमुक अशी आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही स्वातीताईंनी इथे एक मुद्दा लिहिलाय, की संख्या जास्त आहे त्यामुळे मनात असून प्रत्येकापर्यंत पोहोचता येत नाही. अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी म्हणलं, की व्यावहारिक मर्यादा मला सगळ्या माहिती आहेत. मग ज्या विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं, अशा विद्यार्थ्यांपर्यंत तरी प्राधान्याने पोहोचूया. आणि पोहोचूया याचा अर्थ फेवर करूया असं नाहीये. त्याच्यामध्ये काहीतरी आपण अन्याय करतो आहोत इतरांच्या वरती असं नाहीये. पण आपल्याला कळतं ना, आपल्या वर्गामधल्या काही मुलांना भावनिक जवळीकीची जास्त गरज असते. काही मुलांना बौद्धिक आव्हानाची जास्त गरज असते. काही मुलांना सामाजिक काहीतरी त्यांच्या त्यांच्या गटामध्ये एक स्थान हवं असतं. मग अशा पद्धतीने जर आपल्याला काही टिपता आलं आणि तशा छोट्या-छोट्या संधी जाता-जाता नकळत उपलब्ध करून देता आल्या, तर किती बरं होईल. याच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं, की एक खूप सुंदर पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे. प्राथमिक शाळेतल्या मुलांसाठी अर्थात ते आहे. पण ते वाचून आपण त्याचे प्रयोग वेगळ्या प्रकारे करू शकतो. तोत्तो-चान नावाचं एक पुस्तक आहे, की ज्याच्यामध्ये असे खूप छोटे-छोटे प्रयोग दिलेले आहेत. आणि अर्थातच आपल्या ह्या सगळ्या प्रशिक्षणांमधून सुद्धा असे अनेक प्रयोग आपल्यापर्यंत पोहोचले असतील. आता नुकतंच अ, गुरुकुलमध्ये निगडीला जो निसर्ग अभ्यासाचा प्रकल्प शिवराजदादांनी राबवला, तो अशाच प्रकारे राबवला. मग ज्यांना त्याच्यात आवड होती ती मुलं त्याच्यातनं किती छान अर्थाने शहाणी झाली आणि शिक्षकांचाही त्याच्यातनं एक वेगळाच पैलू लक्षात आला. मग असे प्रयोग करत राहायला पाहिजे. चुकले तर चुकू देत म्हणायला पाहिजे. आणि मग हळू आपल्याला त्या प्रतिमेपर्यंत पोहोचता येईल. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, पुढच्या स्लाइडकडे. विद्यार्थ्यांच्या सुखाची तळमळ हा आपल्या जाणीवेचा एक महत्वाचा भाग कसा होईल? आणि त्याचं एक फार वेगळं तुम्हाला मी उदाहरण सांगते. माझे सासरे स्वतः शिक्षक होते. आणि मगाशी मी म्हटलं तसे ज्यांच्या नजरेचा धाक असायचा पण ज्यांच्या मनाची मृदुता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायची असे शिक्षक होते. पुण्यातल्या एका शाळेचे ते मुख्याध्यापक होते. काही काळ प्राचार्य म्हणून ते काम बघत होते. त्यावेळी त्यांची अशी सवय होती, की संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर नुसती एक चक्कर मारायची. सगळं व्यवस्थित आहे ना, जागच्या जागी आहे ना, काही कुठे अडचण नाहीये ना, स्वच्छता आहे ना, असं बघायचं. आणि असं बघत असताना एकदा त्यांच्या असं लक्षात आलं, की काही मुलं ही 10वी मुलं विशेषतः म्हणजे 11वी इंटरची त्यावेळची त्यांच्या वर्गात बसून अतिशय मंद अशा उजेडामध्ये अभ्यास करतायत. म्हणजे जो काही थोडाफार बाहेरच्या ट्यूबलाईटचा उजेड पडत असेल वर्गाच्या बाहेरच्या, कारण वर्गामध्ये ट्यूबलाईट्स होत्या पण त्या काही फार चालू होत्या असं नाही. वर्ग दिवसाच भरायचे, गरजही पडायची नाही. त्यामुळे लक्ष दिलं गेलं नव्हतं. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं, की त्या मुलांशी बोलल्यावरती, की ही मुलं अशा घरची आहेत, की ज्यांना घरी अभ्यास करायला ना जागा आहे, ना मानसिक शांतता आहे आणि ना कुठला क्लास लावायची त्यांची ऐपत आहे. मग या मुलांनी कसा अभ्यास करायचा? ते काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त बघितलं, दुसऱ्या शिक्षकांच्याकडनं ही वस्तुस्थिती समजून घेतली आणि
स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून, त्यावेळेला काय पगार असेल त्यांना, अगदीच तुटपुंजा पगार असेल, पण त्याच्यातनं स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून 4 मोठ्या ट्यूबलाइट्स आणून तिथे बसवल्या. कुठेही वाच्यता केली नाही त्या मुलांना शिकण्यासाठी. संध्याकाळी ही जागा उपलब्ध असेल असा फलक शाळेमध्ये लावून टाकला, की ज्यांना संध्याकाळी येऊन अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी अमक्या अमक्या 2 वर्गांमध्ये व्यवस्था केलेली आहे. त्यातल्या एका विद्यार्थ्यांनी नंतर यांच्या 75च्या वेळेला हा अनुभव सांगितला, तेव्हा तो आम्हाला सुद्धा कळला घरातल्यांना. नाही तर माहितीच नव्हतं. त्यांच्याशी एकदा बोलताना मी असं म्हटलं, की तुम्ही एवढं केलंत विद्यार्थ्यांच्यासाठी, खूप छान वाटतं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं, की आपण शिक्षक म्हणून आपला अहंकार बाजूला ठेवू शकतो का? आणि तो कसा ठेवायचा हे त्यांच्या बोलण्यातनं मला समजलं. मी जेव्हा त्यांना असं म्हटलं, की तुम्ही एवढं केलंत विद्यार्थ्यांसाठी, तेव्हा ते मला असं म्हणाले, की अगं मी काहीच केलं नाही. ते म्हणाले, मी एकदा त्यांची जी शाळा होती, त्या शाळेची जी संस्था होती, त्या संस्थेच्या जुन्या लायब्ररीमध्ये, खूप मोठी संस्था आहे, 150 वर्षाची परंपरा असलेली संस्था. त्या लायब्ररीमध्ये मी गेलो होतो आणि तिथे काही जुनी बाळं माझ्या हातात लागली म्हणाले. आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या सोसायटीचा इतिहास लिहिलेला होता. आणि त्या इतिहासामध्ये ते म्हणले, असं मी वाचलं, की विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणजे त्या संस्थेचे संस्थापक, तुमच्या लक्षात आलं असेल कुठली संस्था पुण्यातली. जेव्हा संस्थेची स्थापना झाली तेव्हा काय होतं, वाडा होता ना नुसता एक. त्या वाड्यामध्ये साधी आपली खाली फरशी पण नव्हती, मातीची जमीन होती. तिथे मुलांना बोलवून आणायला लागायचं शिकण्यासाठी. तर ते असं मला म्हणाले, की मी त्या पुस्तकामध्ये असं वाचलं, की विष्णू शास्त्री चिपळूणकरांसारखे दिग्गज काय करत होते मुलांसाठी, तर आलेल्या मुलांना जमीन बोचू नये म्हणून शेणाने सारवायचे. स्वतः शेण विकत म्हणजे बाहेरनं गोळा करून आणून जमीन सारवण्याचं काम विष्णू शास्त्रींनी केलंय. ते म्हणले, मी काहीच केलं नाही अगं. आणि मला असं वाटतं, की विद्यार्थ्यांच्या सुखाची तळमळ म्हणजे काय, ते अशा उदाहरणांमधनं आपल्याला दिसतं. आपल्याला काय घडवायचंय? आपल्याला मुलांमधले दोष जर बाजूला काढायचे असतील, तर त्याच्यासाठी आपण दक्ष आहोत का? विद्यार्थ्यांच्या चुका म्हणजे आपली जबाबदारी आहे असं आपल्या जाणीवेला वाटतं का? आणि असं वाटलं तर मग त्या चुका सुधारण्यासाठी आपण वेगळ्या प्रकारचे पर्याय शोधून काढू. नाहीतर मग शिक्षा करणं हा तर पर्याय आहेच. पण आपण दुसऱ्याला शिक्षा करतो तेव्हा ती जबाबदारी आपली नाही असं आपण मानतो. त्याचाही एक वेगळा किस्सा किंवा एक उदाहरण मी सांगते पुन्हा वेगळं. वर्गामध्ये दंगा चालतो नेहमीच आणि काही वेळेला असं म्हटलं जातं ना, की आपल्याला 10वी फ सिनेमामुळे सगळ्यांना ते माहिती झालेलं आहे, की अनेक प्रकारच्या संस्कारांना घेऊन मुलं येत असतात शाळेमध्ये. तसं एका वर्गामध्ये खूप दंगा चालू होता. आणि दंगा म्हणजे कसा चालू होता, तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भच्या बाराखडीचा समावेश होता. नेहमीची फेरी घेण्यासाठी सर बाहेरून चालले होते, त्यांनी ऐकलं. विद्यार्थी आणि आपण कोणीतरी वेगळे आहोत आणि हे अत्यंत चुकीचं वागणं झालेलं आहे, याच्यासाठी विद्यार्थ्याला शिक्षाच झाली पाहिजे. असं म्हणणारे शिक्षक असते तर त्यांनी बाहेर बोलवून त्यांना अंगठे धरून उभं केलं असतं. पण यांना असं वाटलं की नाही, असं बरोबर नाही. हे विद्यार्थी ही भाषा वापरतायत म्हणजे मला त्यांना सांगता आलेलं नाहीये की या भाषेचा अर्थ काय. काही न बोलता ते आत गेले. ते आत गेल्यावर मुलं बसली शांतपणे जागेवर. मग यांनी काय करावं? त्यांनी फळ्यावर
काही विचारलं नाही मुलांना, एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही. त्यांनी फळ्यावर सर्व प्रकारचे शब्द लिहिले, जे जे मुलं वापरत होती ते, आणि जे मुलं वापरत नव्हती पण वापरू शकतात किंवा वापरत असतील असे. मोठी यादी लिहिली 25-30 शब्दांची, आणि एक एक शब्द घेऊन त्या शब्दाचा अर्थ मुलांना समजावून सांगितला, की मुलांना माहिती नाहीये ह्याचा अर्थ काय होतो, त्यांनी लावूनच बघितला नाही आपल्या आयुष्याला कधी त्याचा अर्थ. म्हणजे ही माझी चूक झाली ना, शिक्षक म्हणून मी कमी पडलो. आणि अक्षरशः त्या वर्गामधल्या एका मुलाने नंतर असं नोंदवलेलं आहे की त्या दिवसानंतर आमच्या वर्गामधल्या कुणीही असे शब्द परत वापरले नाही. म्हणजे आपली जाणीव ही इतकी विशाल करता येते की मी म्हणजेच माझा विद्यार्थी आहे, माझ्या विद्यार्थ्याच्या मनात डोकवण्याचं सामर्थ्य मला मिळालं पाहिजे. त्याच्या त्रुटी सुद्धा मला माझ्या त्रुटी म्हणून त्याच्याकडे बघता आलं पाहिजे, तरच मला त्याच्यात बदल करता येईल. आणि यासाठी ही त्रिसूत्री आहे की आधी ही जाणीव आपल्याला असणं, आपण ती मान्य करणं. जर आपल्यामध्ये काही कमतरता असतील शिक्षक म्हणून तर त्या मान्य करणं, आणि मान्य केल्यावरती त्या स्वीकारणं की हो, हे जर मी करू शकले, हे जर मी करू शकलो, आणि ते निरंतर करत राहावं लागेल. ते काय असं नाहीये की मी आज केलं म्हणजे झालं आता सगळं. तो काही पदवीचा कागद नव्हे की तुम्ही अमुक एक परीक्षा दिलीत आणि आता तुम्हाला ती पदवी मिळाली, सबब तुमचा आणि महाविद्यालयाचा संबंध संपला, असा तो भाग नाहीये. त्याच्यामुळे शिक्षक म्हणून आपली जाणीव जर आपल्याला प्रगल्भ करायची असेल, वाढवायची असेल, तर आपल्या जाणीवेच्या कक्षा वाढत वाढत आपल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य, त्यांचं भावविश्व हे पण आपल्या जाणीवेच्या कक्षेत कसं येईल, सगळं नाही आलं तरी जितकं शक्य आहे ते कसं येईल हे पाहणं. संस्कारांचं विद्यापीठ म्हणून आपण काम करतो आहोत. प्रत्येक शिक्षकात ती क्षमता असते. कारण मगाशी मी म्हटलं तसं आपली एंट्री कुठल्याही का कारणाने झालेली असे ना, पण जर आपण मनात ठरवलेलं आहे की हो, मला एक शिक्षक म्हणून उत्तम अभिव्यक्त व्हायचंय, शिक्षक असणं ही माझी सर्वोत्तम ओळख आहे, मग मी कुठल्या पदावरती आहे ह्याच्या निरपेक्ष. आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे स्वतःला शिक्षक म्हणून घ्यायचे, राष्ट्रपती असतानाही ते शिक्षकच होते, आणि त्यांचा जो अंत झाला तोही शिक्षक म्हणून काम करत असतानाच झाला. विद्यार्थ्यांच्या एका सभेला संबोधित करत असताना ते गेले. म्हणजे आपली ही भूमिका आपण अंतर्बाह्य जर जगायला शिकलो आणि त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक त्या क्षमता वाढवत नेणं, आपली वृत्ती घडण त्याप्रमाणे करत राहणं, आपल्या कौशल्यांना धार लावणं, हे जर करत राहिलो तर मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा हा विषय आपल्या सगळ्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यामध्ये मला काही अंशी यश मिळालं. आता एकाने असं लिहिलंय की मुलं मुद्दाम गोंधळ करतात. हे सगळं खरं आहे, म्हणून मी म्हटलं की व्यावहारिक अडचणी आपल्याला टाळता येणार नाहीत, पण त्याच्यावर उत्तरं निश्चित असू शकतात. त्यासाठीच आपण अशा प्रकारचा एक कलेक्टिव्ह विजडम तयार करतो की मला सुचत नाहीये, तुला सुचलंय का, ते मी करून बघेन. गोंधळ करणाऱ्या मुलांना सुद्धा गप्प करता येतं, गप्प म्हणण्यापेक्षा कृतिशील करता येतं, त्यांच्या विचारांना खाद्य देऊन त्यांना वेगळ्या ह्याच्याकडे नेता येतं, शक्य तेवढ्या जणांना नेता येतं, निर्व्यसनाकडे नेता येतं. हे सगळं प्रयोग करून बघण्याचाच भाग आहे. आणि त्यासाठी आपल्या स्वतःची धारणा, शिक्षक म्हणून, अध्यापक म्हणून आपली जाणीव ही अधिकाधिक मोकळी ढाकळी असणं, विस्तारत जाणारी असणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आपला वेळ संपत आलेला आहे, त्याच्यामुळे मी आता इथे थांबते. एक छोटीशी क्लिपिंग आहे जी आपल्यापैकी अनेकांनी बघितली पण असेल कदाचित. तर ती एकतर आपण चॅट बॉक्स मध्ये टाकू शकतो आणि नंतरही बघू शकतो, किंवा संयोजकांना जसं योग्य वाटेल तसं करू शकू. आता जर काही पुढच्या 7-8 मिनिटांमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील, उपस्थित झाले असतील आणि संयोजकांच्या माध्यमातून पुढे ठेवायचे असतील तर तसंही आपण करू शकतो. पण या सगळ्या गटाबरोबर मला संवाद साधायची संधी संयोजकांनी दिली आणि मला स्वतःला शिक्षक म्हणून घेण्यामध्ये खूप आवडतं, आनंद वाटतो.
कारण मला खरंच असं वाटतं की आपल्याला जे जे ठावे आपुल्यासी ते पोचवावे इतरांपासून. त्याच्यामुळे जे शक्य आहे त्या पद्धतीने आपण पोचवूया, लहान मुलांपर्यंत पोचवूया, मोठ्या मुलांपर्यंत पोचवूया आणि लादूया नको. त्यांना जे आवडेल, ज्या पद्धतीने घ्यावंसं वाटेल त्या पद्धतीने आपला रस्ता आपण बनवत जाऊया. अशा पद्धतीने आपण जरूर हे करावं असं मला वाटतं. आणि म्हणून पुन्हा एकदा मी संयोजकांना मला इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद देते आणि थांबते. गतिमंद मुलांसाठी काय करावे? हो. तर मी असं सुचवीन की गतिमंदत्व किंवा ज्याला इंटेलेक्च्युअली बॉर्डरलाईन असं आम्ही म्हणतो, अशा मुलांच्या मध्ये सुद्धा खूप खुब्या असतात. खूप छोट्या छोट्या गोष्टी, स्किल्स ही त्यांना सहज शिकता येतात. गतिमंदत्व हे फक्त एका विशिष्ट प्रकारच्या इंटेलिजन्स टेस्ट वरती येतं की जे थोडंसं मी असं म्हणेन लॉजिकल इंटेलिजन्स, मॅथमॅटिकल इंटेलिजन्स याच्या बाबतीमध्ये काही मर्यादा आहेत किंवा स्मरणशक्ती ह्याच्या बाबतीत काही मर्यादा आहेत. पण अशी मुलं सुद्धा दैनंदिन व्यवहारामधल्या अनेक सुंदर सुंदर गोष्टी, छंद जोपासू शकतात, कला कौशल्य जोपासू शकतात. शेवटी उद्देश असा आहे की त्या मुलाला स्वतःचा म्हणून एक काहीतरी आत्मविश्वास हा निर्माण व्हावा. मग तो कुठल्या माध्यमातून होईल? तो फक्त गणित शिकण्यातच होणार आहे का? भाषा शिकण्यातच होणार आहे? प्रश्न आपण स्वतःला विचारूया आणि त्या मुलाला ज्याची आवड असेल किंवा त्याला सहज जे मिळू शकेल, करता येईल अशा प्रकारचं अध्यापन त्याच्यासाठी जर योजता आलं तर त्याचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. काही मुलं खूप लाजरी-बुजरी असतात आणि प्रयत्न करूनही आपल्यात मिसळत नाहीत. तर खरं आहे तुमचं म्हणणं आणि काही मुलं ही एकदम कोसळतात अंगावरती येऊन. म्हणजे ती स्वतःला खूप सिद्ध करू पाहत असतात. तर ह्या दोन्ही प्रकारच्या मुलांसाठी वेगळ्या पद्धतीने आपल्याला संवाद साधावा लागतो. मी असं म्हणेन की जी मुलं अशी थोडीशी शाय असतात, तर त्या मुलांचा रिएक्शन टाइम थोडासा जास्त असतो, असं आपण फक्त म्हणावं. म्हणजे प्रतिसाद देण्यासाठी त्यांना थोडा जास्त वेळ लागतो. पटकन विश्वास ठेवत नाहीत समोरच्या व्यक्तीवरती किंवा त्यांना थोडी इव्हॅल्युएशन अँक्झायटी असते, की आपण काही विचारायला गेलो, आपण काही बोलायला गेलो आणि आपल्याबद्दल कोणी काही वेगळं मत केलं तर. तर वेगवेगळ्या स्वभावाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांबरोबर संपर्क संवाद करण्यासाठी आपली शैली आपल्याला फ्लेक्सिबल ठेवायला लागते किंवा त्यांच्याकडून वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा आपल्याला ठेवायला लागतात. म्हणजे आपण एखाद्या मुलाला प्रश्न विचारल्यावर त्यांनी 8 भरपूर मोठ्या सविस्तर उत्तर द्यावं. तर काही मुलं पटकन 2च वाक्यात संपवतील. काही मुलं खूप पाल्हाळ लावतील. मग त्याच्यासाठी आपल्याला पाल्हाळ लावणाऱ्या मुलाचंही काही टप्प्यापर्यंत ऐकून घेता येणं आणि जे मूल बोलत नाहीये त्याला थोडं थांबून तुला वाटलं की नंतर सांग. तुला याच्याबद्दल अजून काही वेगळं बोलावंसं वाटलं तर माझ्याशी येऊन बोल. अशी जागा ठेवणं. असं वेगवेगळ्या पद्धतीने ते करायला लागतं असं मला वाटतं. आपली स्वजाणीव विकसित झाली आहे का, विकसित होते आहे का, हे समजून कसं घ्यायचं? तर मला वाटतं की ते आपल्याला समजतं, की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आपण वेगळी करतो, एखादा नवा काहीतरी प्रयोग करतो, मुलं आपल्याला त्याची पावती देतात. त्यांच्या नजरेत न देतात, त्यांच्या वागण्यात न देतात, अनौपचारिकपणे देतात. तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं, की अरे नाही आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने हे केलंय आणि आपण शिक्षक म्हणून अधिक काहीतरी समृद्ध झालो आहोत. त्यामुळे याला काही अशी टेस्ट आहे असं मी म्हणणार नाही. अगदी सेल्फ काय ॲडमिनिस्टर्ड सुद्धा टेस्ट नाहीये. तर अनुभवातूनच आपल्याला हे लक्षात येईल. मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, योजना आणि आपण पण त्याचा एक इंटिग्रल भाग बनणं, ह्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे त्या ठिकाणी मुलं आपल्याशी जास्त जोडली जातात असं मला वाटतं. अंतर्मुख असणं योग्य का अयोग्य? प्रत्येक वेळी काही सांगितलं पाहिजे असं आहे का? तर मला असं वाटतं, की अंतर्मुखता किंवा बहिर्मुखता हा आपल्या स्वभावाचा एक भाग असू शकतो, व्यक्ती म्हणून. पण शिक्षक म्हणून आपल्याला अति अंतर्मुखतेकडून काही बहिर्मुखतेकडे येणं हे आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्यासाठीचा सुद्धा आपला थोडासा डिस्कम्फर्ट, आपल्या मनाबरोबरची थोडीशी लढाई आपल्याला करायला लागेल. कारण आपल्याला जे वाटतं आहे ते आपण योग्य पद्धतीने, संवादी पद्धतीने मुलांशी बोलल्याशिवाय त्यांना ते कळणार नाही. प्रत्येक वेळी आपल्याला गृहीत नाही मुलांना धरता येत, की त्यांना ते समजेलच किंवा त्यांना कळेलच. त्याच्यामुळे थोडासा प्रयत्न करायला पाहिजे. पण उपदेशच केला पाहिजे प्रत्येक वेळेला असं मला वाटत नाही. उलट ओपन एंडेड जितक्या आपण गोष्टी ठेवू, त्यांचं मत, त्यांचं म्हणणं, त्यांचं इंटरप्रिटेशन ऐकून घेऊ, तेवढं आपल्याला मुलांपर्यंत जास्त चांगलं पोहोचता येईल, आपल्याला काय म्हणायचंय ते. आणि अंतर्मुख पूर्ण असणं किंवा नसणं हा व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असू शकतो. पण मुलांबरोबर बोलताना आपल्याला
जास्त एक्सप्रेसिव्ह हे कसं होता येईल ह्याचा जरूर प्रयत्न करावा. खूप समज आणि कमी समज असणारे असतील तर समन्वय कसा करायचा? तर ह्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग आहेत, लोक करतात, ग्रेडेड क्लासरूम्स करतात, ग्रुप्समध्ये टीचिंग करतात. मला असं वाटतं की कमी समज असणाऱ्या मुलांना आपली जास्त गरज आहे असं आपण नक्की मानावं, असं मला व्यक्तिशः वाटतं. खूप समज असणारे लोक म्हणजे जे बुद्धिमान आहेत त्यांना वेगळ्या प्रकारची त्यांची गरज असते. त्यांना त्या बुद्धीला खाद्य हे नक्की लागतं. त्याच्यासाठीच्या योजना करणं हे तर आहेच. पण त्यांना एका टप्प्यापर्यंत आत्मविश्वास असतो. कमी समज असणाऱ्या मुलांना आत्मविश्वास हा थोडासा आधीच कमी असू शकतो. सो त्यांना जास्त आपल्याला कसं समजून घेता येईल ह्याचा प्रयत्न नक्की करावा. मी एक माझा अनुभव फक्त छोटासा सांगते आणि थांबते, की मी काही अगदी लहान विद्यार्थ्यांबरोबर काम करत नाही. पण आमच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्कूल सायकॉलॉजीसाठी जेव्हा आम्ही ॲडमिशन्स देतो, तेव्हा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचा आम्हाला समोर अ, हे येतं, म्हणजे असे विद्यार्थी समोर येतात. असा एक काही वर्षांपूर्वीचा मला प्रसंग आठवतो, की एक विद्यार्थिनी आमच्याकडे प्रवेश मागायला आलेली होती स्कूल सायकॉलॉजीसाठी, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे BA झालं होतं तिचं. आणि मी मुलाखती घेत होते विद्यार्थ्यांच्या आणि पूर्ण वेळ मी जेव्हा तिच्याशी बोलत होते, तिची मुलाखत घेत होते, तेव्हा तिने माझ्याकडे डोळे वर करून सुद्धा पाहिलं नाही. तिचं पूर्ण लक्ष खाली होतं. म्हणजे शी वॉज नॉट इव्हन रेडी टू डू आय कॉन्टॅक्ट. आणि मला त्याचं फार हे वाटलं, की म्हटलं हे मुलांबरोबर काम करू इच्छिते. ही जर मुलांच्याकडे बघून बोलणारच नसेल, तर हिला कसं आपण परवानगी द्यायची? आणि मी तिला ते स्पष्ट थोडंसं वेगळ्या शब्दामध्ये विचारलं. म्हटलं, "अगं मी इतका वेळ तुझ्याशी बोलतीये, तू माझ्याकडे बघून सुद्धा बोलत नाहीयेस आणि कसं काय मी तुला प्रवेश देऊ? मुलांबरोबर वागताना, बोलताना त्यांच्या मनात जावं लागतं. मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करताना त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावं लागतं. हे तुला कसं जमेल?" तर ती मला एकाच वाक्यामध्ये म्हणाली, की "ताई मला संधी द्या, मी जमवीन." आणि मला तिचे शब्द फार लक्षात आहेत अजून. ती असं म्हणली आणि तेवढं ती ठामपणे म्हणली. खाली बघून का होईना. ठामपणे म्हणली, "मी जमवीन." आणि तिला आम्ही प्रवेश दिला आणि मला इतकं छान वाटतंय, की अक्षरशः तेव्हा 1.5 वर्षाचा आमचा अभ्यासक्रम होता. 6 महिन्याची इंटर्नशिप होती. तो सगळा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या इंटर्नशिपच्या काळामध्ये ती मुलगी एवढी विकसित झाली आणि तिला तिचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याबरोबर तिच्या जवळच्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची संधी मिळाली काम करायची. म्हणजे ती इतका तिचा आत्मविश्वास वाढला होता, की 15 मुलांचा गट स्वतंत्रपणे ती हँडल करू शकायची. केवळ एका गोष्टीमुळे, की ती म्हणाली, "मी जमवीन." मी तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिला प्रवेश दिला. तर मला असं वाटतं, की असं आपण कमी समज असणारे असं आपल्याला वाटतंय का? त्यांच्यामध्ये ती समजेची क्षमता आहे का? हे पडताळून बघण्यासाठीची संधी देणं हे सुद्धा महत्वाचं आहे. धन्यवाद. धन्यवाद अनघाताई. गेला तास सव्वा तास अनघाताईंनी खूपच उत्तम पद्धतीने विषय खूप वेगवेगळ्या प्रकारे मांडून दाखवला. त्यामुळे याचा खरं तर काही वेगळा समारोप करायला हवा असं नाहीये. पण ताईंच्या एकूण बोलण्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य जे मला वाटलं ऐकत असताना, की शिक्षक हीच माझी सर्वोत्तम ओळख आहे. हे आपल्या सगळ्यांना जेवढं जास्त रिअलाइज होत राहील आणि तो अभिमान घेऊन ती अशी उत्तम ओळख घेऊन आपण जेव्हा प्रत्येक वेळेस अध्यापन करत राहू, मुलांशी बोलत राहू, तेव्हा या सत्राचा खरंच आपल्याला उपयोग झाला असा आपण नक्की स्वतःलाच पावती देऊयात असं मला वाटतं.